नमस्कार मित्रांनो. आज आपण डिझाइन ऑफ रेक्टँग्युलर की चे प्रॉब्लेम बघणार आहोत. लास्ट लेक्चरला आपण डिझाइन ऑफ की बघितलं. आज आपण पूर्ण याचे प्रॉब्लेम बघूया. डिझाइन ऑफ रेक्टँग्युलर की पहिला प्रॉब्लेम आहे. डिझाइन अ रेक्टँग्युलर की टू बी युज्ड फॉर अ शाफ्ट ऑफ डायमीटर 50 mm. बघा मित्रांनो, शाफ्टचं डायमीटर दिलेलं आहे 50 mm. शाफ्टचं डायमीटर किती आहे? 50 mm. हा, नंतर बोथ आर हॅव्हिंग सेम मटेरियल. ठीक आहे, शाफ्टचं आणि कीचं मटेरियल एकच आहे. 42 MPa शेअर स्ट्रेस दिलेली आहे. सिग्मा सी दिलेलं आहे 70 MPa. हा, आपल्याला काय काढायचंय? डिझाइन की. तर सगळ्यात पहिले बघा मित्रांनो, रेक्टँग्युलर की म्हणल्यास विड्थ असते D/4. विड्थ किती असते? D/4. तर डायमीटर भागिले 4, 50 भागिले 4 किती येतं? 12.5. मग आपण 14 MM ऍझ्युम करू. 14 ते 16 MM ऍझ्युम करून टाकू. नंतर विड्थ नंतर थिकनेस. जर रेक्टँग्युलर की असेल तर थिकनेस असते मित्रांनो 50 भागिले 6. 6 8 48. 6 8 48. हा, 2 वर शून्य घेतले. साईन दोन्ही 12. साईन दोन्ही 12, साईन 3 18. किती येतं बघा? 8.33. 8.33 आलं तर याला 10 MM घेऊन टाकायचं. अप्रॉक्सिमेटली 10 MM आले. थिकनेस आली, विड्थ आली. आता आपल्याला डायमेन्शन मध्ये कीची लेंथ काढायची मित्रांनो. कीची लेंथ काढायची. तर कीची लेंथ काढायला आपल्याकडे पहिले टॉर्क काढावा लागेल. टॉर्कचा फॉर्म्युला काय मित्रांनो? π/16 इंटू टाऊ इंटू डी क्यूब. तर टी इज इक्वल टू पाय भागिले 16 इंटू टाऊ किती आहे? शेअर स्ट्रेस किती आहे? 42. डायमीटर किती आहे? 50 चा क्यूब. किती येते टॉर्क सांगा फास्ट. किती येते टॉर्क? 1.03 इंटू 10⁻³ का 66 न्यूटन MM. ही न्यूटन MM मध्येच असते. आता बघा मित्रांनो, टॉर्क कशासाठी काढली? टॉर्क जर काढली तर आपल्याला लेंथ काढता येईल. टॉर्क जर काढली तर आपल्याला काय काढता येईल? लेंथ. टी इज इक्वल टू डब्ल्यू इंटू एल इंटू D/2 इंटू टाऊ. हा शिअर स्ट्रेस मध्ये फॉर्म्युला आहे. शिअर मध्ये टॉर्क इन शिअर. तर बघा, स्ट्रेंथ इन शिअर मध्ये मग आपल्याला काय करायचं? टॉर्क दिलेली आहे 1.03 इंटू 10⁻6. डब्ल्यू ला खाली घेऊ, एल ला खाली घेऊ, डी ला खाली घेऊ, 2 ला वरी पाठवू. सॉरी, एल एल काढायचं आपल्याला. डब्ल्यू ला खाली घेऊ, डी ला खाली घेऊ, टाऊ ला खाली घेऊ, 2 ला वरी पाठवू, एल. तर एल इज इक्वल टू 1.03 इंटू 10⁻6 इंटू 2 डिवायडेड बाय विड्थ किती आहे मित्रांनो? विड्थ 14 MM इंटू डी किती आहे? डेप्थ किती आहे? आपलं सॉरी, डी म्हणजे डायमीटर. डायमीटर किती आहे? 50 MM. आणि शेअर स्ट्रेस किती आहे? 42. तर लेंथ किती आहे ते सांगा फास्ट. 70.07 MM. 70.07 MM. हे आलं टी. आपलं हे आलं लेंथ इन शेअर. मग आता लेंथ इन ह्याच्यात काढायची, क्रशिंग किंवा कॉम्प्रेशन. याचा फॉर्म्युला काय मित्रांनो? सिग्मा सी इंटू T/2 इंटू D/2 इंटू एल इंटू एल. दोन्ही डेरिव्हेशन झालेले आपले व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. 2 इंटू 2 4. 4T अपॉन सिग्मा सी इंटू टी इंटू डी इज इक्वल टू एल. तर एल इज इक्वल दोन्ही मध्ये काढावं लागतं बरं मित्रांनो. तर एल इज इक्वल टू 4 1.03 इंटू 1.03 इंटू 10⁻6 डिवायडेड बाय सिग्मा सी किती आहे? क्रशिंग मध्ये 70. 70 इंटू थिकनेस किती आहे मित्रांनो? थिकनेस 10 इंटू डायमीटर किती आहे? 50. तर किती येतील? 117.71. ग्रेटर 1 2 सिलेक्ट करायची. सिलेक्ट कोणची करायची? सिलेक्टिंग 117.71. समजलं मित्रांनो?
लक्षात सिलेक्टिंग ग्रेटर वन. बघा मित्रांनो नवीन प्रॉब्लेम. A shaft 30 mm diameter is transmitting power at a maximum shear stress of 80 MPa. shear stress किती दिलेली आहे 80 MPa. If the pulley is connected to the shaft by means of key, find the dimension of the key so that the stress in the key is not to exceed 50 MPa. हे पाहे इतर शाफ्टची स्ट्रेस वेगळी आहे आणि कीची स्ट्रेस वेगळी आहे. आले का दोघांचं मटेरियल वेगळं आहे. लेंथ ऑफ द की इज 4 टाइम्स द विड्थ. लेंथ ऑफ द की इज 4 टाइम्स द विड्थ. हा प्रॉब्लेम खूप दिवस म्हणजे आलेलाच नाही. तर हा येण्याचे चान्सेस आहे बरं काय. याच्या नंतरचे पण जे दोन घेणार आहे ते 24 आणि 25 ला कंटिन्यू आलेले. ते पण येऊ शकते हे पण येऊ शकतो. आता बघा मित्रांनो हा टाऊ एस दिलेले. तर सगळ्यात पहिले काय करायचं माहिती का हे काढायचं टॉर्क काढायचे. टॉर्क इज इक्वल टू काय असतं π/16 इंटू टाऊ इंटू डी क्यू. तर टी इज इक्वल टू π/16 टाऊ किती आहे 80 डायमीटर किती आहे 30 चा क्यूब. शाफ्टचं डायमीटर 30 चा क्यूब. सांगा मला पटकन किती येतं. टॉर्क किती येते 5 सांगा. किती क्रॉस चेक करायचा किती 424.11 इंटू 10 पॉवर 3 न्यूटन mm. ती आलं. बघा मित्रांनो आता नीट लक्ष द्या. लेंथ इज 4 टाइम्स द विड्थ. तर मग आपल्याला काय करायचंय लेंथ ऑफ काय काढायचंय फाइंड द डायमेन्शन. म्हणजे लेंथ काढायची विड्थ काढायची आणि थिकनेस काढायची. सगळ्यात पहिले काय करू आपण इन टर्म्स ऑफ शियर स्ट्रेस फॉर्म्युला वापरू. टी इज इक्वल टू त्याच फॉर्म्युला सगळं भेटेल आपल्याला. आलं टी इज इक्वल टू काही टाऊ इंटू एल इंटू डब्ल्यू इंटू डी/2. टाऊ इंटू एल इंटू डब्ल्यू इंटू डी/2. तर टॉर्क आहे माझ्याकडे 424.11 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय शेअर स्ट्रेस किती आहे. शेअर स्ट्रेस फॉर की घ्यावं लागेल ना इथं की घ्यावं लागेल. की किती आहे 50 इंटू 50 स्ट्रेस शेअर स्ट्रेसला खाली पाडलं. विड्थ इकडे बघा रे मित्रांनो इथं काय करू आपण डी ला पण खाली पाठवू 2 ला वरी पाठवू. 2 ला जर वरी पाठवलं डी किती आहे 30 डी ला खाली पाठवलं आणि इथं लेंथ काय लिहिलेलं आहे 4 टाइम्स द विड्थ. लेंथ इज इक्वल टू 4 टाइम्स द विड्थ. 4 टाइम्स द विड्थ इंटू विड्थ. तर काय इकडे बघा आता सगळ्यात पहिले काय करा हे डिवायडेड बाय हे किती काढा. हे डिवायडेड बाय याचं उत्तर काढा फास्ट. किती 565.48 इंटू 10 पॉवर काही नाही 565.48. तर मग बघा मित्रांनो इकडं याचं आता हे डब्ल्यू इंटू डब्ल्यू किती होईल डब्ल्यू स्क्वेअर कारण की लेंथ इज 4 टाइम्स द विड्थ म्हणून आपण 4 डब्ल्यू लिहिलंय. तर डब्ल्यू स्क्वेअर इज इक्वल टू 565.48 भागिले 4 किती येत आहे त्याचं डायरेक्ट रूट काढून सांगा. 11.88 म्हणजे 12 mm. 12 mm ची विड्थ आहे. आलं 12 mm ची विड्थ आहे. तर लेंथ 4 टाइम्स द विड्थ 4 इंटू विड्थ 4 इंटू 12 किती येतं 12 चोक 48 म्हणजे 50 mm घेऊ शकता. लेंथ वाढून टाकायचं. लेंथ आली विड्थ आली. आता थिकनेस कशी काढतात थिकनेस काढायसाठी जर दुसरा फॉर्म्युला वापरला तर त्यांनी पण थिकनेस निघते. पण तिथं आपल्याला मित्रांनो एकच शेअर स्ट्रेस दिलेली. मग थिकनेस कशी काढतात थिकनेस
टी इज इक्वल टू 2W/3 काढायचं. आपण अज्युम करू की की इज अ रेक्टॅग्युलर की कोणची अज्युम करू रेक्टॅग्युलर. जर रेक्टॅग्युलर असलं इफ असल्या इफ की इज रेक्टॅग्युलर की इज रेक्टॅगल काही अज्युम केलं तर चालतं रेक्टॅगल तर टी किती असतं 2W/3 तर 2 × 12/3 किती येतं हे 8 mm किती येतं 8 mm. पण जर की स्क्वेअर की असली जर की स्क्वेअर की असली की स्क्वेअर तर डब्ल्यू इज इक्वल टू टी असते म्हणजे डब्ल्यू इज इक्वल टू टी इज इक्वल टू 12 म्हणजे कोणची की अज्युम करायचं एक तर की कोणची स्क्वेअर आहे किंवा रेक्टँगल आहे. समजलं हा प्रॉब्लेम कळाला ना घरी जाऊन नीट करा. आता बघा नेक्स्ट प्रॉब्लेम बघा मित्रांनो पुढचा प्रॉब्लेम 45 mm diameter shaft a 45 mm diameter shaft is made up of steel with yield strength sigma yt 400 Newton per mm square. So key of size is 14 mm wide. बघा कीची साईज दिलेली असं प्रॉब्लेम एकदम मस्त असतो 14 mm वाईड टी इज 9 mm थिक. बाकीच्या प्रॉब्लेम मध्ये थोडं ऍझ्युम्शन असलं तर उत्तर वेगळे आले तरी मार्क भेटते. आले नंतर थिक मेडअप ऑफ स्टील हे पहा कीच मटेरियल हे आणि शाफ्टचं मटेरियल हे बरं का वेगवेगळे तर हे सिग्मा वायटी फॉर शाफ्ट सिग्मा वायटी फॉर की 340 न्यूटन पर mm square is to be used. Find the required length of key if the shaft is loaded to transmit maximum permissible torque. Use maximum shear stress theory and assume factor of safety as a 2. हा फॅक्टर ऑफ सेफ्टी किती अज्युम करायची 2. बघा तरी मॅक्झिमम शेअर स्ट्रेस थेरी वापरा म्हणजे काय करा माहिती का टाऊ जर काढायचंय तुम्हाला मित्रांनो टाऊ जर काढायचंय तर त्याला भागिले 2 करावं लागतं सिग्मा टी भागिले 2 म्हणजे तुम्ही शेअर स्ट्रेस थेरी वापरली. आले तर अकॉर्डिंग टू शेअर स्ट्रेस थेरी सगळ्यात पहिले काय करू आपण सिग्मा टी काढू. सिग्मा टी काय असतं शाफ्ट साठी काढू सिग्मा वाय टी एस अपॉन फॅक्टर ऑफ सेफ्टी तर 400 भागिले 2 किती येतं हे 200 न्यूटन पर mm स्क्वेअर. मग याच्यासाठी टाऊ एस काढू शाफ्ट साठी हा टाऊ एस काय असतं माहिती का सिग्मा टी एस डिवायडेड बाय 2 शेअर स्ट्रेस डिवायडेड बाय 2 तर 200 भागिले 2 हे फॅक्टर ऑफ सेफ्टी नाही बरं डिवायडेड बाय 2 हा फॅक्टर आहे हे फॅक्टर ऑफ सेफ्टी हे डिवाइड बाय 2 अकॉर्डिंग टू थिअरी अलग 100 न्यूटन पर हे झालं शाफ्टचं. नंतर कीच कीच काढायचं असेल तर सिग्मा वाय टी के डिवायडेड बाय फॅक्टर ऑफ सेफ्टी 340 भागिले 2 किती येतं 170 न्यूटन पर एम स्क्वेअर. हा मग टाऊ के काढायचं तर सिग्मा टी के डिवायडेड बाय 2 170 भागिले 2 किती येतं 85 न्यूटन पर एम स्क्वेअर. हे झालं लक्षात. हे काढल्यानंतर आपल्याला काय सांगितलं त्यांनी लेंथ काढायची तर सगळ्यात पहिले टॉर्क काढावं लागेल. आय नो काय नो टॉर्क इज इक्वल टू π/16 इंटू टाऊ इंटू डी क्यूब π/16 इंटू टाऊ इंटू डी क्यूब तर π/16 इंटू टाऊ किती आहे शेअर स्ट्रेस किती आहे मित्रांनो शाफ्ट साठी लागते बरं आता मटेरियल वेगवेगळं असेल तर नीट लक्षात ठेवायचं शाफ्टची शेअर स्ट्रेस किती आहे 100 इंटू डी किती आहे 45 चा क्यूब किती येते टॉर्क फास्ट सांगा 1.78 इंटू 10⁶ न्यूटन एम एम टॉर्क आली मग आता फॉर्म्युला वापरायचा टी इज इक्वल टू डब्ल्यू इंटू एल इंटू टाऊ के इंटू डी बाय टाऊ के इंटू डी बाय 2 तर मग टॉर्क किती आहे 1.78 इंटू 10⁶ विड्थला खाली घेतलं विड्थ किती दिलेली आपल्याला 14
लेंथ काढायची. टाऊ के किती दिलेले शेअर स्ट्रेस पर के 85 की डायमीटर किती आहे 45. या दोनला वरी धाडलं, वरी पाठवलं. लक्षात. नंतर काय करायचं, आता काय करायचं, लेंथ काढायची. तर लेंथ काढायसाठी किती येतं लेंथ सांगा पटकन. पाच सांगा किती बरोबर आहे का पहा. 66.47 येथील लेंथ मित्रांनो एम. आता इन टर्म्स ऑफ हे पण काढायची पुढची. बघा आता टी इज इक्वल टू दुसऱ्या टर्म्स मध्ये जर काढली टी इज इक्वल टू सिग्मा सी के इंटू टी बाय टू इंटू टी बाय टू इंटू डी बाय टू इंटू टी बाय टू इंटू एल. तर टी किती आहे 1.78 इंटू 10⁻6. हे 2 × 2 4 वरी गेलं भागिले सिग्मा सी के म्हणजे सिग्मा टी के 170 किती 170 ला खाली घेतलं. नंतर डायमीटर 45 थिकनेस किती दिलेली 9. थिकनेस किती दिलेलं मित्रांनो 9 इज इक्वल टू लेंथ किती आहे ती लेंथ बघा 103.41 म्हणजे 104 105 घेतलं तरी चालतं. आणि ग्रेटर 1 टू सिलेक्ट करायची मित्रांनो. जी मोठी व्हॅल्यू आहे ती सिलेक्ट करायची. जी मोठी व्हॅल्यू आहे ती सिलेक्ट करायची. समजलं कळलं का हा प्रॉब्लेम. लक्ष द्या मित्रांनो. हा प्रॉब्लेम विंटर 23 का विंटर 24 ला आलेला आहे. सेम ह्याच्यासारखा समर 25 ला आलेला आहे. सिंपल आणि व्हेरी इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे. a belt pulley is fastened to 90 mm diameter. डायमीटर दिलेलं आहे मित्रांनो 90 mm. the shaft is running at 300 rpm. shaft is running at 300 rpm. नंतर by means of a key 20 mm wide 20 mm wide लेंथ दिलेली 140 mm. long allowable shear stress allowable stress for the key and shaft material are 40 Newton per mm square is shear and sigma c 100 Newton per mm square म्हणजे क्रशिंग मध्ये. फाइंड द पॉवर ट्रान्समिटेड अँड डेप्थ ऑफ द की. व्हेरी इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे. नीट लक्ष द्या. पॉवर ट्रान्समिटेड आणि डेप्थ ऑफ द की आणि डेप्थ ऑफ द की वे पण काढून टाकू आपण. लक्ष द्या मित्रांनो. आता व्हेरी इम्पॉर्टंट प्रॉब्लेम. सगळ्यात पहिले आपल्याला टॉर्क काढावा लागेल. हे पहा इथं प्रश्न पडतो टॉर्क कशावर काढायचे. दोन्ही पण जवळपास टॉर्क सारखीच येते. टी इज इक्वल टू π/16 इंटू टाऊ डी इंटू डी क्यूब. ही पण टॉर्क सारखी येते. आणि टी इज इक्वल टू डब्ल्यू इंटू एल इंटू टाऊ इंटू टी बाय टू. यांनी पण टॉर्क थोडी पण प्लस मायनस येते. तर हिनेच काढायची पण टॉर्क. टॉर्क कशाने काढायची. टी इज इक्वल टू डब्ल्यू इंटू एल इंटू टाऊ इंटू टी बाय टू इंटू डी बाय टू. दोघांनी जवळपास सारखी देते. तर डब्ल्यू डब्ल्यू किती आहे मित्रांनो 20. लेंथ किती आहे 140. टाऊ किती आहे 40 इंटू डी किती आहे 90 भागिले 2 किती येतं उत्तर बघा. टॉर्कचं उत्तर किती येतं 5 सांगा. 5 पॉइंट इंटू 10⁻6 न्यूटन एम एम. ही आली टॉर्क. टॉर्क आलं तर आपल्याला पॉवर विचारली मित्रांनो. म्हणजे फॉर्म्युला ऑफ पॉवर 2π×60. पण मित्रांनो ही जी टॉर्क आहे न्यूटन एम एम मध्ये आपल्याला तिला मीटर मध्ये करावं लागेल. न्यूटन मीटर. तर 5.04 इंटू 10⁻3 तर 2 इंटू पाय इंटू एन किती आहे 300 इंटू टॉर्क किती आहे 5.04 इंटू 10⁻3 भागीला 60 किती येतं पॉवर
एकशे 158.33 इंटू 10 पॉवर 3 वॅट म्हणजे 158.33 किलो वॅट. खूप महत्वाचा प्रॉब्लेम आहे. पॉवर पॉवर आली. पॉवर आल्यानंतर आपल्याला हे विचारले विड्थ आपलं थिकनेस. तर आय नो मित्रांनो टी इज इंटू इकडे बघा काय फॉर्म्युला आहे सिग्मा सीके इंटू सिग्मा सीके इंटू T/2 इंटू D/2 इंटू एल. याने तुम्हाला काय काढायचंय थिकनेस काढायची. तर 2 2 4 4T डिवायडेड बाय सिग्मा सीके इंटू डी इंटू एल इज इक्वल टू टी. तर मग मित्रांनो टी इज इक्वल टू 4 इंटू टॉर्क किती आहे मित्रांनो 5.04 इंटू 10⁻³ डिवायडेड 10⁻6 घेता ना इथं इंटू 10⁻6 फक्त ह्याच्यात घेताना टी 3 घ्यायचं डिवायडेड बाय सिग्मा सीके किती आहे मित्रांनो सिग्मा सीके 100 डायमीटर किती आहे 90 आणि लेंथ किती आहे मित्रांनो 140. तर किती येते मित्रांनो थिकनेस किती येते बघा थिकनेस किती येते 16 mm बरोबर ना थिकनेस येते 16 mm पण डेप्थ किती डेप्थ ऑफ किवे 16/2 4 mm आपला 8 mm किती mm मित्रांनो 8 mm. हे बघा अशी जर की असती हा ही कीची थिकनेस आहे तर आपण काय करतो कीवे जो आहे अर्धा असतो कीवे जो आहे ज्याच्यात की बसती तो काय असतो अर्धा असतो म्हणून म्हणून एच इज इक्वल टू T/2 समजलं एच इज इक्वल टू T/2. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा मित्रांनो नेक्स्ट प्रॉब्लेम अ पुले इज की टू अ शाफ्ट ऑफ डायमीटर 100 mm. डायमीटर किती दिलेलं आहे मित्रांनो 100 mm. डायमीटर किती दिलेलं आहे 100 mm. डायमीटर किती दिलेलं आहे मित्रांनो 100 mm. नंतर बाय मीन्स ऑफ की विड्थ दिलेली आहे 20 mm आणि लेंथ दिलेली आहे 150 mm. द अलायबल शेअर स्ट्रेस इज 40 न्यूटन पर mm² आणि क्रशिंग स्ट्रेस इज 100 न्यूटन पर mm². द शाफ्ट इज रनिंग ॲट 250 RPM. द शाफ्ट इज रनिंग ॲट 250 RPM. फाइंड द पॉवर अँड थिकनेस. पॉवरला कॅपॅसिटी पण म्हणत्या आणि थिकनेस म्हणजे डेप्थ ऑफ द की. हा तर बघा मित्रांनो व्हेरी इझी प्रॉब्लेम पुन्हा तसंच करायचं टी इज इक्वल टू डब्ल्यू इंटू एल इंटू टाऊ इंटू D/2 याने आपल्याला टॉर्क काढायचे टॉर्क किती 20 इंटू 150 इंटू 40 इंटू 100/2 किती येते टॉर्क 6.6 न्यूटन mm 6.6 इंटू 10⁻6 न्यूटन mm. आता टॉर्क आल्यानंतर पॉवर काढायची पॉवर इज इक्वल टू 2π/60 2 इंटू पाय एन किती मित्रांनो एन 250 आणि टॉर्क घेताना फक्त इंटू 10⁻³ घ्यायची म्हणजे न्यूटन मीटर मध्ये घ्यायची न्यूटन मीटर मध्ये घ्यायची इथं 6 असेल तर 3 कमी करायचं भागिले 60 किती आहे ती पॉवर 157.07 इंटू 10⁻³ वॅट म्हणजे 157.07 किलो वॅट झालं. टॉर्क झाल्यानंतर काय काढायचं मित्रांनो आपल्याला थिकनेस काढायची टी इज इक्वल टू सिग्मा सीके इंटू D/2 इंटू T/2 इंटू एल. तर इकडे बघा मित्रांनो आता टी किती आहे टॉर्क किती आहे 6 इंटू 10⁻6
इंटू 4 त्याला वरी पाठवलं. हा, नंतर सिग्मा सिके किती आहे 100 इंटू डी किती आहे 100, डी पण 100 आहे, सिग्मा सिके पण 100 आहे, लेंथ किती आहे 150. किती येतं टी, टी किती येतं, टी येतं 16. किती येतं टी, बरोबर ना, 16 mm. मग डेप्थ ऑफ द कीवे T/2 16/2 किती येतं 8 mm. 16/2 किती येतं 8 mm. समजलं. बेल्ट पुले, नेक्स्ट प्रॉब्लेम मित्रांनो सेम त्यासारखा आहे. अ बेल्ट पुले is fastened to 90 mm diameter shaft, 90 mm diameter shaft by means of a key. width दिलेली आहे 25 mm आणि लेंथ दिलेली आहे 140 mm. allowable stress for the shaft and key material are 40 in shear आणि 100 in crushing. 100 in crushing. Find the power transmitted P आणि डेप्थ. डेप्थ म्हणजे थिकनेस आणि कीवेची डेप्थ म्हणजे एच. आणि शाफ्ट इज रोटेटिंग ऍट 300 RPM. व्हेरी पंचर प्रॉब्लेम, सिंपल प्रॉब्लेम आहे, नीट बघा मित्रांनो. टी इज इक्वल टू डब्ल्यू इंटू एल इंटू D/2 इंटू टाऊ. तर डब्ल्यू 25 इंटू 140 इंटू 90/2 इंटू 40 किती येतं फास्ट सांगा. इंटू 10 6.3 इंटू 10 6 न्यूटन पर, सॉरी न्यूटन एम एम, न्यूटन एम एम, 10 6 न्यूटन एम एम. हा, नंतर टी पॉवर इज इक्वल टू 2π/80/60. पॉवर इज इक्वल टू 2π/80/60. 2 इंटू पाय इंटू एल 300 इंटू टॉर्क किती आहे 6.3 इंटू 10 6 डिवायडेड बाय 60. किती येतं मित्रांनो पॉवर इंटू काय, पॉवर कमी करायची. तर इथं हे न्यूटन एम एम मध्ये असतं, आपल्याला न्यूटन मीटर मध्ये पाहिजे. हा, किती येतं हे 197.92 इंटू 10 3 न्यूटन मीटर. न्यूटन मीटर नाही, वॅट. पॉवर इज इक्वल टू 197.92 किलोवॅट. लक्षात. नंतर पॉवर आल्यानंतर मित्रांनो आपल्याला काय करायचं, विड्थ, आपलं सॉरी थिकनेस. व्हॉट इज द फॉर्म्युला, टी इज इक्वल टू 2 मिनिट, एल इंटू T/2 इंटू D/2 इंटू सिग्मा सिके इंटू सिग्मा सिके. तर बघा मित्रांनो 2 इंटू 2 4 बाय टी इंटू एल इंटू डी इंटू सिग्मा सिके इज इक्वल टू टी. तर टी इज इक्वल 4 इंटू याच्यात 10 6 घ्यायचा, 6.3 इंटू 10 6 डिवायडेड बाय लेंथ किती आहे 140 आहे का, लेंथ आहे 140, डायमीटर आहे 90, सिग्मा सिके 100. किती येतं टी, 20 mm. आणि टी आलं 20 mm, टी 20 आलं. मग काय करायचं, T/2 डेप्थ ऑफ कीवे 20/2 10 mm. म्हटलंच तिला यायचं इथं डेप्थ ऑफ कीवे. लक्षात. धन्यवाद.